आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। आज दिनांक 6 डिसेंबर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जो कायदा बनवलेला आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्त्रियांना न्याय देण्याचं काम, त्यांना समाजामध्ये ताठमानेनं आणि निर्भीडपणे जगण्याचं जे कायदा सुव्यवस्था जे लिहिलेली आहे अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। आजच्या ह्या दिवशी जो महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार होत आहेत आपल्या भारतामध्ये, जे अनेक या गोष्टीबद्दलचे प्रकार नुसते वाढत नसून तर त्याच्यामध्ये क्रूरता ही अत्यंत भयानकतेने जास्त वाढत आहे, इथे मी खेदाने नमूद करतो। मला असं वाटतं की आज गेल्याच काही महिन्यापूर्वी मालेगाव येथे एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्यंत निर्दयीपणे भयानक असं अत्याचार करून तिला मारण्यात आलेलं होतं आणि आज ती गोष्ट न्यायप्रविष्ट आहे। खरं पाहायला गेलं तर अशा नराधमांना जागीच गोळ्या घालून किंवा त्यांना फासावर लटकवण्याची अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून पुढे होणाऱ्या घटना आणि हा जो जे प्रकार आहेत हे जर थांबवायचे असतील तर कडक मधले कडक शासन आणि कायद्यामधले बदल होणं फार गरजेचं आहे। आज अशा घटनांमुळे स्त्री वर्गामध्ये प्रचंड असंतोष आणि असुरक्षित भावना निर्माण होत आहे। तर माझं एक स्वतःच व्यक्तिगत असं म्हणणं आहे की कायद्यामध्ये याच्या पुढे कायद्यामध्ये सरकारने फार कडक मधले कडक नियम बनवून अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी खूप सजग आणि जागरूक होण्यासाठी, ह्या घटना बंद होण्यासाठी कायद्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे, असं मी इथे नमूद करू इच्छितो। मुळात म्हणजे आपल्या त्या संविधानाने जो आपल्याला सगळ्यात मोठा हे दिलेला आहे, संविधानाने आपला हक्क दिलेला आहे जो मतदानाचा। आज मतदानाचा जर आपण विषय घेतला तर आपले मतदार हे पैशाने विकले जाऊन, म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा, हे जोपर्यंत समीकरण बदलत नाही तोपर्यंत आपली ही जी भारतातली व्यवस्था आहे ही कधीही बदलणार नाही। कारण तुम्ही आता म्हटलं की हे जर कुठल्या सत्ताधाऱ्याच्या किंवा एखाद्या बलाढ्य पैसेवाल्याच्या बाबतीत जरी घटना घडली असती तर काय झालं असतं, एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या बलाढ्य लोकांच्या घरात जर ही बलात्काराची आणि अशी दुर्दैवी घटना जर घडली असती तर निश्चित त्याला वेगळं रूप दिलं गेलं असतं। त्या आरोपीला तात्काळ त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली असती किंवा वेगळ्या पद्धतीने शिक्षा देण्यात आली असती। तर या बाबतीत थोडंसं आपल्या कायदा सुव्यवस्था कमी पडते असं मला इथं खेदानं नमूद करावं वाटतं। एखाद्या मोठ्या लोकांना न्याय वेगळा आणि गोरगरीब जनतेला न्याय वेगळा, या बाबतीत अनेक वेळा अशा गोष्टी पाहायला मिळतात। तर हे बदलणं फार गरजेचं आहे। त्यासाठी जो आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला मतदानाचा, तर तुम्ही अशा व्यक्तीला निवडून द्या की जी व्यक्ती तुमच्या न्यायासाठी तुमच्यासाठी धावून येईल, जी तुमच्या न्यायासाठी रस्त्यावर वेळ प्रसंगी उतरेल, अशा व्यक्तीला तुम्ही निवडून द्या। नक्की जो बलाढ्य आहे, उद्या ह्या घटना ज्या आपण तुम्ही म्हटलं की आता मतदानाचा आणि याचा संबंध काय, तर आहे याचा मतदानाची थेट संबंध आहे। कारण अशा ज्या बलाढ्य व्यक्ती आहेत, जे असे नेते मंडळी आहेत, त्यांना निवडून आपणच देत असतो, आपणच या लोकांना मोठं करत असतो, आपणच या नेत्यांना आपण एखाद्या खुर्चीवर बसवत असतो आणि असं बसवल्यानंतर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं ही फार मोठी चूक असते जनतेची। कारण आपण जे मतदान केलं असतं तेच मुळी विकून दिलेलं असतं आणि त्या एकदा विकलेल्या मताला नंतर ना किंमत असते ना त्याला कुठला मान सन्मान असतो।